गुड मॉर्निंग. काल रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी उठायला मन होत नाही. पण मन जरी होत नाही आहे तरी थांबायचं नाही मित्रांनो, कारण शेड्यूलपेक्षा पण एक्सक्यूज मोठं नाही. तर चला मग सुरुवात करूया. आंघोळीला पाणी ठेवल्यानंतर आणि रूमची साफसफाई केल्यानंतर किचनमध्ये जाऊन बघतोय की भांडे किती आहे घासायचे. भांडे दोनच होते घासायचे, म्हणून थोडं चांगलं वाटलं की चला आज टाईम वाचेल आपला. त्याच्या पहिले आपण ठेवूया चहा, म्हणजे आपलं टाईम वाचेल. चहा पिऊन झाल्यानंतर आपल्याकडे वेळ होता कमी, म्हणून कमी वेळामध्ये बनेल तर फक्त खिचडी. मग बनवली फक्त तुमच्या भावाने खिचडी आणि लागलो पुढच्या तयारीला. तर चला मित्रांनो, सर्व काही माझं आवरलेलं आहे आणि लॅबला निघणारच होतो, पण टाईम बघितलं तर 11:30 झालेले. मग मी असं प्लॅन केलं आहे की त्याच्या अगोदर पहिले जे माझे रेग्युलर लाईव्ह लेक्चर असतात तो एक लेक्चर इथंच कंप्लीट करून घेतो, म्हणजेच माझं जेवणसुद्धा होऊन जाईल आणि मी 12:30ला जाईल तर डायरेक्ट मग संध्याकाळी 6 वाजता येईल. हे केलं आहे. तर चला मग पहिले एक लेक्चर कंप्लीट करून घेऊया आणि त्याच्या नोट्स पण रीड करूया. नंतर तुम्हाला मी पुढचं सांगतोय की लॅबमध्ये जाऊन मी काय काय केलं. ठीक आहे. लॅबला जाण्या अगोदर म्हटलं पहिले लेक्चर कंप्लीट करून घेऊ, कारण की माझं रोजचंच लाईव्ह लेक्चर 11:30 वाजता असतोय, म्हणून वेळ न वाया घालवता 11:30 वाजले होते आणि लेक्चर कंप्लीट करायचा प्रयत्न केला आणि लेक्चर कंप्लीट पूर्ण केलं. आणि त्याचप्रमाणे त्यांनी PYQसुद्धा दिले होते, ते तिथेच बसून सॉल्व केले. तर चला मित्रांनो, लेक्चर कंप्लीट होऊन जेवणसुद्धा झालं, तर आता वेळ वाया न घालवता निघूयात आपण लायब्ररीला. तर तुम्ही बघू शकता माझी आवडती बाईक RC 200. लॅबला जायचं म्हटलं तर माझ्या बाईकला इथं कसं काय ठेवू शकतो, कारण माझी आवडती बाईक आहे ती, काय मी तिला सोबतच घेऊन जातो. चला मग पोचलो आत्ता, बाईक केली पार्क आणि जाऊया लॅबमध्ये. लॅबमध्ये पोचलो. तुम्हाला पहिले मी कंपार्टमेंट दाखवून देतो. हा कंपार्टमेंट जो आहे तो गर्ल्सचा आहे आणि त्याचबरोबर इकडे तुम्ही बघू शकता हे सरांचं ऑफिस आहे आणि ऑफिसच्याच त्या बाजूने सेपरेटली बॉईजचं कंपार्टमेंट आहे. तर बघू शकता तुम्ही, आत्ताच ओपनिंग झाली आहे, जस्ट 15 दिवस पहिले. किती क्लासी वाईब येते. ठीक आहे. तर चला मग वेळ वाया न घालवता लगेच आपण अभ्यासाला बसलो आणि जे लाईव्ह लेक्चर झालं होतं ते पहिले नोट्स रिवाईज करून घेतले. तर मी इथं बॅकग्राऊंड म्युझिक न लावता माझ्या आयुष्यातील एक खूप मोठी झालेली चूक सांगतोय, खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, परफेक्ट विद्यार्थ्यांसाठी नाही. तर मला हे सुद्धा माहिती नव्हतं की अशी स्पर्धा परीक्षा पण असते, UPSC MPSC किंवा ग्रुप BC अशी काही एक्झाम. ग्रॅज्युएशन झालं आणि नंतर समजलं की ही सुद्धा एक्झाम असते. मग मला वाटलं की चला आपण पण तयारी करूया. मग हे काहीच मला माहिती नव्हतं. मग माझ्या एका सख्खा आत्याचा मुलगा भेटला आणि तो म्हणत होता की ही सुद्धा एक्झाम असते. पण एक्झाममध्ये उतरलो, पण नंतर बुक्स कोणते घ्यायचे, नोट्स कोणते घ्यायचे काहीच माहिती नव्हतं. डायरेक्ट जम्प कुठे केला, UPSCमध्ये. मग मी मित्राला विचारलं, म्हटलं नोट्स कोणत्या घेऊ, तर तो म्हणे विजन IASच्या नोट्स घे, पण तो हे नाही म्हटला की तू इंग्लिश किंवा हिंदीमधून देशील. मग मी त्याला हेच विचारलं की तू कोणत्या लँग्वेजमधनं तू प्रिपरेशन करतोय. मग तो म्हणे इंग्लिश, आणि मी पण तेच केलं. मग इंग्लिशमधनं बुक्स घेऊन आलो आणि केली सुरुवात. पण काहीच कळेना. 1 वर्ष पूर्ण ते ट्रान्सलेट करून गुगलवरती इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट करूनच पूर्ण 1 वर्ष त्याच्यामध्ये माझा वाया गेला. तर तुम्ही असं करू नका मित्रांनो. तर चला मित्रांनो, माझा एक फ्रेंड आलेला आहे गावावरतून, त्याच्यामुळे थोडंसं लवकर जावं लागेल मला लॅबमधून, कारण की त्याच्याकडे बाईक नाही आहे. तर त्याचं थोडंसं काम आहे नाशिकमध्ये, तर ते पूर्ण करायचं आहे, म्हणून थोडंसं गॅप घेतो. ठीक आहे. तर चला मित्रांनो, भावाला भेटलो आपण, आता त्याला घेऊन आपण जाऊ राहिलो नाशिकमध्ये. त्याचं थोडंसं काम आहे. काय आणायचं आहे रे? मॉनिटर. हां, मॉनिटर घेऊन यायचं आहे, म्हणून थोडंसं गॅप घेतलेलं आहे मी लॅबमधून. तिकडनं आल्यावरती पुन्हा भेटूया. मग निघालो मस्त राईडवरती त्याचं मॉनिटर घ्यायला. आणि मस्त, कारण आज तो खूप दिवसांनी आला होता, मग मस्त वाटत होतं. पोचल्यानंतर तो मॉनिटर घेत होता आणि मी तेवढ्यात बघितलं एक मला बोटचं इयरफोन पास आलं, मग ते मी घेऊन टाकलं. तर चला मित्रांनो, माझा फ्रेंड आता जाऊ राहिला आहे, त्यांना आपण बोलून देऊया सोबत. आणि सोबतच आपला फ्रेंड सचिन भाऊ. इकडे बघ रे, बरं आहे ना, हाय कर. हां, आणि मागेच आहे त्यांचे पप्पा. हाय करा बरं. हां, त्यांना आता बोलून देऊ आपण, जाऊ राहिले ते. बाय. आणि इथं आपली गाडी. चला या मग. चल सच्चा आहे. चला काका येता. हो. मित्रांना पोहोचवल्यानंतर स्टोअरमधून लागणारे साहित्य घेतले.
तिथून थोड्याच अंतरावरती डेअरी फार्ममध्ये गेलो आणि तिथून दूध घेतलं आणि रूममध्ये आलो. रूममध्ये आल्या आल्या पहिल्यांदा लगेचच हातपाय धुतले, फ्रेश झालो आणि थोडंफार विचार पण करत होतो आणि घरची पण आठवण येत होती. त्याचबरोबर आणलेलं दूध आपण पहिले गरम करत ठेवूया, ठीक आहे. आणि त्याचबरोबर इथे बघू शकता दुपारी केलेले जेवणाची भांडीसुद्धा पडलेले आहेत. मग आल्याला पहिले ते धुवून घेतो आणि त्याचबरोबर चहासुद्धा ठेवून देतो, म्हणजे चहा पिऊन झाल्यावरती लगेच आपल्याला बाहेर जायचं आहे. मग काय, तुमच्या भावाने दूध गरम झाल्यानंतर लगेचच कॉफी बनवायला सुरुवात केली. पण ज्यावेळेस मी किचनमध्ये येतो तेव्हा नेहमीच माझ्या आईची आठवण येते. कारण मी ज्यावेळेस घरी असतो तेव्हा आई मला कधीच काही कमी पडू देत नाही. म्हणून किचनमध्ये आल्यावरती सतत आईचीच आठवण येते. आठवण तर रोजच येते घरची. मग कॉफी घेतली, बिस्किट घेतले आणि माइंड रिलॅक्स करण्यासाठी कॉमेडी पिक्चर लावून बसलो आणि मस्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होतो आणि मनामध्ये निगेटिव्ह येणारे थॉट्स विसरण्याचा प्रयत्न करत होतो. तर चला मित्रांनो, आज फ्रेंड आले होते, त्याच्यामुळे मला आज जिमला सुद्धा जाता आलं नाही आणि ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवता आलेले नाही. तर असेच बना माझ्यासोबत. आणि मी मागच्या 2 वर्षापासून प्रिपरेशन करतोय. तर 2 वर्षामध्ये मी काय काय चुका केलेल्या आहेत, जे तुम्ही करू नका, ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर नक्कीच सोबत राहा.